इकडून रोड कोहिमावरून येतो, इकडे डुझुकू व्हॅलीला जातो. इथे साईडला हे सोबो होमस्टे आहे. इथे डायनिंग वगैरे आहे. इथून गेल्यानंतर वरती स्टेप आहेत वरती जाण्यासाठी. इथून अजून वरती पायऱ्या चढून जायचंय. इथे ह्या 2 रूम्स होत्या आपल्या. आता पीक सीझन नाही आहे त्यामुळे 700 रुपये पर हेडमध्ये रूम मिळाली आहे. पण जेव्हा पीक सीझन असतं तेव्हा ही एकच रूम 5000 रुपयापर्यंत इथे रेंटवरती दिली जाते. Yeah, you need a sumo or eco. If you hire a sumo or eco from here to the point, trekking point, it will cost 2,000. From there to climb. From there trekking. See, our local people can reach up to the top like around 8 किलोमीटर आहे ते you climb a step like around let's say 30 minutes. 30 minutes step. Okay. And then after that valley. Yeah. आपल्या पण पॉवर मोडला टाकून दे फोन करू माझ्या टाक सुपर पॉवर मोडला. एक काम करायचं तिथे जाऊ पाहिजे. सध्या आपण जे विश्वमा विलेज आहे येथे आहोत. आपण इथे जुको व्हॅलीचा ट्रेक करण्यासाठी आलो होतो, परंतु इथे खूप पाऊस असल्यामुळे आपण हा ट्रेक कॅन्सल करून जे आलो आहे, जे की अरुणाचल प्रदेश आहे तिकडे जाणार आहोत. आज आपण आजचा स्टे जे जोराट आहे आसाममध्ये तेथे थांबणार आहोत आणि त्याच्यानंतर सकाळी उठून आपण जे आलो आहे तिकडे जाणार आहोत. 12च्या नंतर उघडतील म्हणले ती बाईक. समोर जी दिसते ती कोहिमा सिटी आहे. ते पण चांगलं होता आणि खाणं पण चांगलं होतं. जेवण जसं रात्रीचंही बरं होतं. माहित नाही पोलीस कोणी चष्मा घाला तुम्ही. हेच होय तो आता आपल्याला जे म्हणले ना टर्न करा म्हणून बायपास तो हा वाला येतो इकडे घाला. तू झालं बघा ते वरच्या टोकापासून बॉडी नुसतं आहे म्हणालोय मी. सगळे विचार करावं लागतं ना, आपलं जायचं काही नाही विषय. रोजिक जागाच हे जे अन्नस आहेत तुम्ही ते जाताना घेऊ शकता. रविवारी बंद असतं, पण इथे हॉटेल चालू आहे त्यामुळे ते अन्नस भेटलेत. बाकी सगळीकडे बंद आहेत. आम्ही इथे 500ला 18 घेतलेले आहेत. असे 20 रुपये 200ला 6 विकतात ते. तुझे आए कोई जोराटकडे जाताना कार्बी आंगलाँग पोलीस आहे, त्यांच्याकडून हे स्पीड कंट्रोल झोन आहे त्याची ही रिसिप्ट दिली जाते. आपण जर 35 मिनिटाच्या आतमध्ये जर आपण नेक्स्ट पॉईंटला पोहोचलो तर आपल्याकडून ओव्हर स्पीडचा चार्ज घेतला जाईल.
लिहिले की स्ट्रीट काय लिहिले जोराटला रूम केली आहे. येथे प्रशांतचा एक मित्र होता, त्याने रूम बघून दिले आहे. ही रूम केली आहे 2000 रुपये एका नाईटसाठी. AC आहे, बेड नाही, फक्त इथे गिझर नाही आहे. सध्या आपण जोराटवरून जे आलो आहे, जे की अरुणाचल प्रदेशमध्ये आहे, तिकडे जातो आहे. सध्या तुम्ही आसाममधील चाचेमुळे पाहू शकता. वाटेमध्ये एक शिवसागर सिटी आहे, तेथेच एक सिवाडोल टेम्पल आहे. ते पाहून आपण आलूकडे जाणार आहोत. आहे तिथे ब्रेकफास्टसाठी थांबलो आहोत. हे द किचन म्हणून इथे एक हॉटेल आहे. काय चला चला चला. व्हॅनिला आपण जो बोगील ब्रिज आहे त्या रोडने जातोय. इथून एक 11 किलोमीटर बोगील ब्रिज आहे. सध्या आपण जो बोगील ब्रिज आहे त्याच्या जवळ आलो आहोत. एक 1.5 ते 2 किलोमीटर गेल्यानंतर आपल्याला बोगील ब्रिज पाहायला मिळेल. हा जो बोगील ब्रिज आहे तो रोड आणि रेलचं कॉम्बिनेशन आहे. म्हणजे वरतून रोड जातो आणि खालतून रेल्वे जाते. हा ब्रह्मपुत्रा नदीवरती बांधला गेलेला आहे, जो की आसाममध्ये आहे. हा आशिया खंडातील सर्वात लांब असा 2 नंबरचा ब्रिज आहे आणि भारतातील सर्वात लांब असा रेलकम रोड ब्रिज आहे. आता बघ काही दिवसांनी जेवण भेटून जातं. आपल्याला 10 पर्यंत गाडीवर नेऊन सोडून आणा. कुठला प्रोग्राम आहे, कुठला इव्हेंट आहे, तुमच्या मुलाला ऍड्रेस घ्यावा लागेल. In 100 meters, turn right. हे शिलापत्तर आहे.
प्यार करके देखो ना। इथं काढून हा ते पलीकडे पुढं लिखाबली चेकपोस्ट आहे. पोर कसं ठेवलं यार. तो पिकअपच मध्ये येत एवढं नाव आलं की ते चायनातलं चालू. थोडंसं पुढे आल्यानंतर राईट साईडला एक पेट्रोल पंप आहे. पेट्रोल पंपापासून एक वळण आहे. त्या वळणापासून पुढे आल्यानंतर लेफ्ट साईडला आपल्याला हे टुरिस्ट ILP ऑफिस पाहायला मिळेल. इथे आपल्याला आता जे ILP आहे, ILP ओनली फॉर टुरिस्ट ऑन अरायवल, ते इथून काढून घ्यायचं आहे. अ, 15 ते 20 मिनटामध्ये आपल्याला हे इनर लाईन परमिट भेटलेलं आहे. पर हेड 100 रुपये याप्रमाणे इनर लाईन परमिट भेटलेलं आहे. जे की 30 दिवसासाठी व्हॅलिड असेल. आपण आलो आहोत किती किलोमीटर? नाही ॲप आपलं ॲप्लिकेशन आहे. मॅप ते कसं आहे, कॅल्क्युलेटर ॲप ते बनत नाही का? 77. बरोबर दाखवते. दुसरं झालं की नाही सर, व्हेंटिलेटेड सीट असलेली गाडी आहे. उगाच जोर काढत नाही दुसऱ्यावर. ते माणसाचं कसं आहे माहिती आहे का, मोठं बोल खूप रेट नको, पुढच्यानं काही बोललं नाही पाहिजे. Nacho, which was the thing? कोणतीही लागते किंग काहीतरी हे टाटा पासून किती लागते जास्तीत जास्त? टाटा पासून 1-2 घंट्यात आपलं ही येऊन जाते. निजियम बसार, वेलकम बसार. एक तास आहे, 1.5 तास. बसर येथे पेट्रोल भरण्यासाठी थांबलो आहोत. काय बाम आहे? अरे बामेच्या पुढे आहे, ही बसर आहे. बामेच्या पुढे मला असं चुकीचं माहिती अरे वाईन शॉपचं नाव असेल बाम. बसर फायनली आपण जे आलो इथे पोचलो आहोत. सकाळी आपण इथून लवकर उठून जे मेचूक आहे तिकडे जाणार आहोत. हे हॉटेल आहे आणि इथे रूम केले. हा हॉटेलचा डायनिंग आहे. 1300 रुपयाला 2 रूम भेटलेले आहेत. फर्स्ट फ्लोअरला रूम आहेत समोर इकडे. ऑनलाईन आजच्या या भागामध्ये आपण येथेच थांबतोय. लवकरच भेटूया नवीन भागामध्ये. धन्यवाद.